नमस्कार, मी वैद्य राहुल साळुंखे आपल्या YouTube चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो। गेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की सकाळी लवकर उठणं किती गरजेचं आहे, रोगप्रतिकारक क्षमता वाढीसाठी, आरोग्याचं रक्षण करण्यासाठी कोणी सकाळी लवकर उठणं, ब्राह्ममुहूर्त म्हणजे नेमका काय हे आपण गेल्या व्हिडिओमध्ये पाहिलं। या व्हिडिओमध्ये आपण सर्वसामान्यांचा नेहमी ऐकिवत असा विषय घेणार आहोत, ते म्हणजे उकळून गार केलेलं पाणी पिणे। आत्ताच्या काळात रोगराई वाढलेली आहे आणि उकळून गार केलेलं पाणी सगळे सजेस्ट करत आहेत। तर आयुर्वेदानुसार पाणी किती उकळणं अपेक्षित आहे हे आपण याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आयुर्वेदानुसार जे पावसाचं पाणी पृथ्वीवर पडतं ते जिथे पडतं त्यानुसार त्या प्रदेशाचे गुणधर्म त्या पाण्याला मिळतात। शिवाय तळ्यातलं पाणी, ओढ्यातलं पाणी, विहिरीचं पाणी, समुद्राचं पाणी, वाहतं पाणी, संथ पाणी, थांबलेलं पाणी अशानुसार पाण्याचे गुणधर्म बदलतात। आयुर्वेदानुसार तीन प्रदेश, वातावरणानुसार तीन प्रदेशाचं विभाजन केलेलं आहे। एक असा प्रदेश ज्याला जांगम म्हणतात की जिथे पावसाचं पाणी, पाऊस जास्त नसतो, झाडांची संख्या कमी असते, वातावरण कोरडं असतं, असा जांगम प्रदेश। दुसरा जिथे पावसाचं पाणी पाऊस खूप पडतो, हवामान दमट असतं, झाडांची संख्या खूप आहे, तो अनुप्रदेश। आणि तिसरा साधारण देश की जिथे सर्व मध्यम प्रतीचं असतं, पाऊसही मध्यम प्रतीचा आहे, थंडीही मध्यम प्रतीची असते, असा देश। आणि ह्या तीन प्रदेशानुसार पाण्याचे गुणधर्म ठरतात। म्हणजे की जिथे पाऊस कमी पडतो, जिथे हवामान उष्ण आहे, कोरडं आहे, अशा ठिकाणचं पाणी हे पचायला हलकं असतं। जिथे पाऊस जास्त पडतो, जिथे झाडांची संख्या जास्त आहे, दमट हवामान आहे, तिथलं पाणी पचायला अतिशय जड आहे। तर ह्या प्रदेशानुसार पाणी किती उकळवायचं असं आयुर्वेद शास्त्रामध्ये नमूद केलेलं आहे। आयुर्वेद शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की क्षीणपाद त्रिभागार्धम देशतु गुरु लागवात असं सांगितलेलं आहे। म्हणजे काय की जिथे कोरडं हवामान आहे, पावसाची संख्या कमी आहे, तिथे पाणी उकळवताना आपण ते 1/4 पाणी उकळवायचं आहे। म्हणजे 4 ग्लास जर पाणी घेतलं तर 3 ग्लास पाणी शिल्लक राहील एवढं पाणी उकळवायचं आहे। जिथे हवामान कोरडं आहे, जिथे पाऊस कमी आहे अशा ठिकाणी। जिथे मध्यम प्रतीचा पाऊस आहे, हवामान मध्यम प्रतीचा आहे, अशा ठिकाणी म्हणजे साधारण जो देश सांगितला आहे तिथे पाणी तुम्ही 1/3 आटवायचंय। म्हणजे किती तर 3 ग्लास पाणी टाकल्यावर साधारणतः त्यातलं 1 ग्लास पाणी जाईल, म्हणजे 3 ग्लासाचं 2 ग्लास शिल्लक राहील एवढं पाणी तुम्ही तिथे आटवायचं आहे साधारण देशामध्ये। आणि अनुपदेश की जिथे पाणी जड आहे तिथे पाणी तुम्ही 1/2 म्हणजे जवळजवळ अर्ध आटवायचं आहे। म्हणजे किती तर 2 ग्लास पाणी जर तुम्ही उकळत ठेवलं तर 1 ग्लास आटेल एवढं पाणी तुम्ही आटवायचं आहे। आणि जर असं तुम्ही जर पाणी आटवलं, एवढं पाणी जर तुम्ही उकळवलं, तर तुम्हाला त्या उकळून गार केलेल्या पाण्याचे, उकळलेल्या पाण्याचे जे शास्त्रात वर्णित केलेले गुणधर्म आहेत की जे त्रिदोष शामक आहे, कुठलाही व्याधी निर्माण करत नाही, अनभिषंदी आहे, कुठल्याही शरीरामध्ये अभिषंद निर्माण करत नाही, कुठल्याही शरीरामध्ये अवरोध निर्माण करत नाही, असं हितकर, प्रत्येक व्याधीमध्ये हितकर असं हे उकळून गार केलेलं पाणी हे तुम्हाला मिळेल। परंतु तुम्हाला जे सांगितलं तुमच्या प्रदेशानुसार तेवढं पाणी उकळणं अपेक्षित आहे। अशाच पद्धतीचे तुम्हाला माहितीपूर्ण व्हिडिओ पाहायचे असतील तर तुम्ही या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा। धन्यवाद।